वाडीवरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वच्या जंगलात एका तरुणीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळला होता. तिच्या गळ्यात चाकू अडकला होता. तसेच एका बाजूला अर्धवट खाल्लेला पिझ्झाही आढळून आला. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीनं तपासचक्रे फिरवले. अवघ्या काही तासात पोलिसांनी हत्येचा छडा लावलाय. ही हत्या दुसरं तिसरं कोणी नव्हे तर तरुणीचा एक्स प्रियकरानेच केल्याची माहिती आता समोर आली आहे. आपल्या प्रियसीचा दुसऱ्या मुलासोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याचे कळल्यावर अथर्व देशमुख याने मित्रांच्या मदतीने प्रेयसी संस्कृती काळे हिचा काटा काढला असं पोलीस तपासात समोर आलंय. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी याविषयी माहिती दिली आहे. वाडीवरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका अल्पवयीन मुलीचा मर्डर हा काल झालेला होता. याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचे क्ल्यू नव्हते, कुठल्याही स्वरूपाचे पुरावे उपलब्ध नव्हते. यामध्ये मुलींची आयडेंटिटी क्लिअर नसल्यामुळे ती आयडेंटिटी एस्टॅब्लिश करण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये मेसेज केले गेले. याच्यामध्ये आम्हाला सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन अकोला या ठिकाणी एक मिसिंग दाखल आहे याची माहिती मिळाली. त्या मिसिंगच्या आधारे त्या मिसिंग व्यक्तीच्या आईवडिलांना संपर्क केला असता व त्यांना फोटो दाखवला असता त्यांनी ही मयत मुलगी ही त्यांचीच असल्याचं कबूल केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांना जे संशयित आरोपी वाटत होता त्या संशयित आरोपीचा शोध घेतला असता तो सातपूर हद्दीमध्ये सातपूर कॉलनी या भागामध्ये संशयित पद्धतीने फिरताना रात्री उशिरा सापडला. त्याला विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिलेली आहे. मयत मुलगी ही त्याची मैत्रीण होती. तिच्यावर संशय आल्याने त्यांनी बुलढाण्यावरून नाशिककडे येताना रस्त्यामध्येच तिचा मर्डर केलेला होता आणि तिचं प्रेत गाडीमध्ये टाकून या घटनास्थळावर घेऊन आलेला होता. त्याला साथ देणारे आणखी काही लोक आहेत, काही व्यक्ती आहेत. त्यापैकी एका व्यक्तीला ताब्यात घेतलेलं आहे. इतर काही साथीदार आहेत का याची माहिती देण्यात येत आहे. सर्व संबंधित जे पुरावे आहेत ते जमा करण्याचं काम सुरू आहे. वाडीवरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी या गुन्ह्याचा अधिक तपास करतात. हा संदीप फाउंडेशन या कॉलेजमध्ये FYला शिकत होता आणि मुलगी ही 11वीमध्ये अकोला या ठिकाणी शिकत होती. हॉस्टेलवर राहत होती मुलगी आणि हा मुलगासुद्धा या ठिकाणच्या संदीप फाउंडेशनमध्ये प्रायव्हेट रेसिडेन्समध्ये राहत होता. आणि मुलगी ही दोन्हीही बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचे दोघांचे आईवडील हे जवळचे मित्र आहेत अशी प्राथमिकदृष्ट्या माहिती मिळते आहे आणि त्यांनी हे प्रेम प्रकरणातून अशा स्वरूपाचा टोकाचा निर्णय घेतलेला आहे. आरोपी अथर्व देशमुख काही वर्षांपूर्वी नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवरील एका नामांकित कॉलेजमध्ये प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होता. याच काळात त्याची पीडितेशी ओळख झाली होती. याच ओळखीतून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दोघेही बुलढाणा शहरातील असल्यामुळे ते एकमेकांना ओळखत होते. पण अलीकडेच काही कारणास्तव दोघांमध्ये अंतर निर्माण झालं होतं. प्रेयसीचं दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध सुरू असल्याची कुणकुण आरोपीला लागली होती. प्रेयसीचं दुसऱ्या मुलावर प्रेम असल्याने ती आपली हेटाळणी करते या भावनेतून आरोपी प्रियकराने तिची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी दर्शन देशमुख आणि सुमित साणप या आरोपींना ताब्यात घेतलं असून एक जण फरार झालाय. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.